अलिबाग बीच येथील मितेश पाटील यांच्या हत्येप्रकरणी गडप ग्रामस्थांचे कॅन्डल मार्च। रायगड जिल्ह्यातील अलिबाग बीच येथे बाटली फुटली या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ओमकार सुरेश भुकवार, विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राजरमण जयगडकर, प्रमोद किशन साटविलकर यांनी पेण तालुक्यातील गडप येथील मितेश पाटील यांची निर्घृण हत्या करीत त्याचा मित्र प्रथमेश पाटील याच्यावर वार करीत जखमी केले होते। या प्रकरणातील आरोपी यांनी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर 1-1.5 तासाच्या आत जेरबंद केले होते। आता या आरोपींची रवानगी ही न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे। तरी या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई होऊन मयत मितेश पाटील याला न्याय मिळावा या मागणीसाठी गडप येथील ग्रामस्थांनी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30च्या सुमारास कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते। पेण तालुक्यातील गडप येथील मयत मितेश पाटील व त्याचा खासगी मित्र प्रथमेश पाटील हे अलिबाग येथील वरसोली येथील विठोबाच्या यात्रेसाठी आले होते। यात्रेतून फिरून झाल्यानंतर ते बियर पिण्यासाठी अलिबाग बीच येथे गेले होते। तिथे बियर पिल्यानंतर बाटली ठेवताना ती फुटली आणि ओमकार भुकवार, विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राजरमण जयगडकर, प्रमोद किशन साटविलकर यांच्यात बाटली फुटल्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला। त्या वादातून मितेश पाटील याची हत्या तर प्रथमेश पाटील याच्यावर वार करण्यात आले। या मयत मितेश पाटील यांच्यावर वाद करताना आरोपी ओमकार भुकवार यांच्या पोटाला त्यांच्या साथीदार याच्याकडून चाकू लागून जखम झाली आहे। आरोपींपैकी ओमकार भुकवार याच्या पोटाला चाकू लागून जखम झाली असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यामुळे मयत मितेश पाटील याचा साथीदार प्रथमेश पाटील याने त्याला ओळखले असल्याने त्याच्यासोबत असणाऱ्या इतर आरोपींची नावे सुद्धा पोलिसांना समजली। त्यामुळे त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन काढून त्यांना ताब्यात घेतले होते। मात्र सदर आरोपी यांना वाचवण्यासाठी पेण व अलिबाग येथील राज्यातील सत्तेतील काही राजकीय पदाधिकारी हे हस्तक्षेप करीत असल्याने चर्चा देखील जोरदार रंगू लागली आहे। गडप ग्रामस्थ आणि मयत मितेश पाटील यांचे मित्रमंडळी यांचे म्हणणे आहे की क्षुल्लक बाटली फुटली, मात्र ती काही जाणीवपूर्वक काही फोडली नव्हती। मात्र त्याच्यावरून या आरोपींनी मितेशची हत्या करावी, यावरूनच आरोपी समाजासाठी मोठे धोक्याचे आहे असं आरोपींना न्यायव्यवस्थेने कठोरात कठोर कारवाई करावी। तसेच यातील प्रमुख आरोपी असणाऱ्या ओमकार भुकवार आणि विशाल वंटे याच्यावर असलेल्या गुन्ह्याची माहिती घेता लक्षात येईल। आम्ही गडपचे रहिवासी आहोत। काल जी घटना झाली त्या घटनेत मितेश जनार्दन पाटील हा आमच्या गावातला मुलगा, आमचा मित्र, तो यात्रेला आला होता। तर ते यात्रा केल्यानंतर ते बीचवरती थोडे बसण्यासाठी आले होते। तर तिथे काही जे पिणारे, ड्रग्स घेणारे किंवा दारू पिणारे जे होते त्यांनी त्यांच्यावरती अचानक हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीमध्ये मितेश पाटील ह्याच्यावरती चाकूने हल्ला केला आणि त्याला तिथेशी जागेवरतीच मारला आणि दुसरा आमचा जो गावातला मुलगा आहे त्याच्यावर पण हल्ला केला आणि त्यालाही जबर मारहाण केली। तर त्याच्यावर या जे 4 गुन्हेगार 5 गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी हे आमच्या गडप गावाची मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.